हॅलो डिअर स्टुडंट्स. आता आपलं जे लेक्चर आहे ते फर्स्ट चॅप्टर आपला डेरिव्हेटिव्स त्यातलं सेकंड एक्सरसाइज आपली चालू आहे. त्यातले पहिले 2 क्वेश्चन पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, आता हा तिसरा क्वेश्चन आहे. ठीक, तर याच्यामध्ये काय आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स बघितले, त्याचाच फॉर्म्युला जो आधी बघितलेला आहे तर त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरच आपल्याला सगळं लिहायचं आहे. ठीक आहे, बघा आता यामध्ये याचा आन्सर तुम्ही बघितला तर आपण सगळ्यात पहिले म्हणूया लेट दिस इज वाय इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 4 कॉस क्यूब ऑफ एक्स मायनस 3 कॉस ऑफ एक्स. तुम्हाला जाणवत असेल हा कॉस ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. कोणाचा आहे? 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स कोणाचा आहे? कॉस ऑफ 3 थिटा. थिटाच्या ऐवजी कोण आहे इथे? एक्स. कॉस ऑफ 3 एक्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला. फॉर्म्युले आली पाहिजे म्हणून तर आपण मागचे काही लेक्चर फॉर्म्युलेचे बघितले, ज्याच्यावरतून आता तुमचं पुढचे गोष्टी डिपेंड आहेत. ते फॉर्म्युलेचे चार्ट व्यवस्थित करून ठेवा. त्याच्याबद्दल अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही त्यात कॉम्प्रोमाइज केलं, एक्झाम्पल समजायला 100 नाही तर 101% अडचण येणार आहे. ठीक आहे, फॉर्म्युलेला कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. ओके, लक्ष द्या. पुढे कॉस इन्व्हर्स आणि कॉस, जसं आपण त्याची प्रॉपर्टी बघितलेली आहे. इन्व्हर्सचे कॉस इन्व्हर्स आणि कॉस, साईन इन्व्हर्स, साईन जे काही एकमेकांचे ऑपोजिट आहेत ते काय होऊन जातात? कॅन्सल होऊन जाणार. हे कॅन्सल झालं, उरलं कोण? फक्त 3x. दिस इज वाय. मग याचं आन्सर काय येणार? याला जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर याचं येणार dy बाय dx इज इक्वल टू kxचं के, तसं 3xचं काय येणार? 3. दिस इज द आन्सर. हे त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. सो दिस इज द सिम्पलेस्ट पार्ट. हा कॉस ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. थिटाच्या जागेवर एक्स, कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के म्हणजे 3 आलं. ठीक आहे, याच्यानंतर याच्या पुढचा क्वेश्चन बघा काय. यानंतर ही जी टर्म दिलेली बघा, कॉस इन्व्हर्स आणि आतमध्ये जर बघितलं तर साईन आहे. कॉस आहे का? नाही. मग आता याला आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे बघा. लेट y is equal to cos inverse of sin of 4 raised to x. ओके, विच इज इक्वल टू, इथं जर तुम्ही बघितलं ही जी टर्म आहे, ही जी टर्म आहे ह्या टर्ममध्ये साईनला तुम्ही कॉसमध्ये कन्वर्ट करा. कसं? 90 मायनस थिटा. आता इथं थिटा 4 रेस टू एक्स आहे, पाय बाय 2 मायनस इथं 4 रेस टू एक्स थिटा. हे बघा कोण कोण 90 मायनस थिटा एकमेकांचे? साईन आणि कॉस हे एकमेकांचे काय? 90 मायनस थिटा. असं 90 मायनस थिटा लिहिता येतं एकमेकांना. तसंच टॅन आणि कॉट हे दोन आहेत. तसंच सेक आणि कोसेक आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, हे माहितीच ऑलरेडी आपल्याला. आता हे झाले 90 मायनस थिटा म्हणजे पाय बाय 2 मायनस थिटा आपण लिहितो. 90 म्हणजे पाय बाय 2 इथे रेडियनमध्ये. आणि 1 अपॉनचे फॉर्म्युला म्हणजे काय? साईन इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक. टॅन आणि कॉटच्या बाबतीत एक खासियत आहे, ते एकमेकांचे 1 अपॉन पण आहे आणि एकमेकांचे 90 मायनस पण आहे बरं का, टॅन आणि कॉट. आणि इथे कोण? कॉस इज इक्वल टू 1 अपॉन सेक, सेक इज इक्वल टू 1 अपॉन कॉस, 1 अपॉनसाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. एक्झाम्पलकडे येऊ आपण, लक्ष द्या. बघा इथे आलो, नेहमीप्रमाणे बाहेर कॉस इन्व्हर्स आत कॉस, तसंच बाहेर साईन इन्व्हर्स आत साईन, उलटं असू द्या. ठीक आहे, कसं पण सेम टर्म, एक इन्व्हर्स आहे आणि एक विदाऊट इन्व्हर्स आहे, ते एकमेकांना कॅन्सल करतं. हे आपण प्रॉपर्टी मागच्या वेळेलाच बघितले. कॅन्सल झालो इथं काय येणार? पाय बाय 2 मायनस 4 रेस टू एक्स, हा आला वाय. मग याला तुम्हाला काय लिहायचं आहे? इथे लिहूया आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय येईल? देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे त्याचा 0 मायनस 4 रेस टू एक्स. तर 4 रेस टू एक्सचं काय असतो रे? ए रेस टू एक्स प्रमाणे, ए रेस टू एक्स लॉग ए. एची व्हॅल्यू कोण आहे? फक्त 4 आहे, त्याला नीट लिहू मायनस 4 रेस टू एक्स लॉग 4. दिस इज द आन्सर. हे त्याचं काय आहे? आन्सर आहे. दॅट इज dy बाय dx. सो इथं एक तुम्हाला आन्सर भेटला. जवळपास एकदम सिमिलर आहे, फक्त एकमध्ये 90 मायनस थिटाचा आपण फॉर्म्युला यूज केला. आता याच्या पुढे बघा, आपल्याला नंतर बघायचं आहे वाय इज इक्वल टू, पुढचा एक्झाम्पल नंबर 3, क्वेश्चन 3 मधला थर्ड आहे हा.
ओके. बघा आता इथे आपल्याला बघायचं आहे काय दिलेलं आहे. याला आपण सगळ्यात पहिले मानूया लेट वाय इज इक्वल टू, दिलं नाही म्हणून त्याला आपण मानून घेतोय, ब्रॅकेटमध्ये अंडर रूट 1 मायनस कॉस. आठवतंय का रे 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला तुम्हाला? 1 मायनस कॉस म्हणजे काय? 2 साइन स्क्वेअर. काय लिहायचो आपण? 2 साइन स्क्वेअर. 2 साइन स्क्वेअर अँगल डिवायडेड बाय 2 एक्स बाय 2 डिवायडेड बाय, इथं 2 आहे. ठीक आहे, हा ब्रॅकेट कंप्लीट. 2 2 कॅन्सल. परत अजून एक टर्म कॅन्सल होणार आहे, तुम्हाला दाखवतो. कोणती? ही अंडर रूट आहे आणि हा स्क्वेअर आहे. अंडर रूट आणि स्क्वेअर गेला का आतमध्ये उरणार साइन ऑफ एक्स बाय 2 फक्त. म्हणजे बघा आतापर्यंत काय केलं आपण, इथं 1 मायनस कॉसला लिहिलं 2 साइन स्क्वेअर, पण फॉर्म्युला कसा आहे आपला? 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा अँगल डिवायडेड बाय 2, आणि इथं प्लस असेल ते म्हणजे 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा, तर याला लिहितो आपण कॉस स्क्वेअर ऑफ थीटा असं लिहित असतो. बरोबर आहे. अँगल डिवायडेड बाय 2, अँगल हाफ होतो म्हणून इथं आपण अँगल हाफ केला आहे. ठीक आहे. मग आता ही जी टर्म उरली अंडर रूट आणि स्क्वेअर गेला तर साइन ऑफ एक्स बाय 2 उरणार इथे. ठीक आहे. मग आता बघा यानंतर काय, देअरफॉर वाय इज इक्वल टू, ही टर्म आली आहे तर त्याच्या पुढे आपण लिहिणार याला एक्स बाय 2, याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहू. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, पहिली गोष्ट साइन इनवर्स साइन कॅन्सल, एक्स बाय 2 उरला. आता हे बघा के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के. आता एक्स बाय 2ला आपल्याला असं लिहिता येईल ना 1 बाय 2 एक्स. इथं केची व्हॅल्यू कोण येणार? 1 बाय 2. के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के असतं, इथं के एक्सचा के कोण आहे? 1 बाय 2. दिस इज द आन्सर. ठीक आहे. हा एक पार्ट झाला. दिस इज क्वेश्चन नंबर 3 मधला 3. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे बघा काय, त्याच्यानंतर नंबर 4 टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 3x अपॉन साइन ऑफ 3x. आता 1 मायनस कॉस इतक्यातच आपण बघितला. साईनच्या बाबतीत पण आपल्याला फॉर्म्युला माहिती, त्याचं कसं आन्सर येणार आहे ते बघूया. सगळ्यात पहिले आपण याला मानून घेतलं वाय. ठीक आहे. विच इज इक्वल टू, सांगा बरं फॉर्म्युला काय? 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर ऑफ अँगल डिवायडेड बाय 2 अपॉन साइनचा स्वतःचा फॉर्म्युला काय? 2 साइन कॉस. ओके. अगेन अँगल डिवायडेड बाय 2. साइन ऑफ 2 थीटाचा लिहिलं होतं ना आपण 2 साइन कॉस, मग 2 थीटाचा हाफ अँगल, तसंच इथं साईनला लिहिलं 2 साइन कॉस अँगल डिवायडेड बाय 2. तर नीट ऑब्झर्व करू, ही एक टर्म आहे, ही पूर्ण एक टर्म आहे, 2 2 कॅन्सल. यातला साइन ऑफ 3x बाय 2 एक, आणि इथं स्क्वेअर आहे त्यातला एक कॅन्सल. बघा इथं टर्म जर तुम्ही बघितली तर फोर वाय इज इक्वल टू काय उरणार आहे? नीट बघा, साइन अपॉन कॉस म्हणजे कोण उरतंय तुझं? टॅन. बाहेर टॅन इनवर्स आहे ऑलरेडी, आतमध्ये आपण लिहूया त्याची व्हॅल्यू होणार आहे टॅन 3x अपॉन 2. बघा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, इथं आला 3x अपॉन 2. आणि आता याला आपल्याला काय करायचं आहे? एवढं सिम्प्लिफाय केल्यानंतर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के म्हणजे 3 बाय 2. दिस इज द आन्सर. हे त्याचं काय आलं? आन्सर आलं. सो इथे फॉर्म्युला यूज केला 2 थीटाचा, याचाही 2 थीटाचा केला, सिम्प्लिफाय करून ते आन्सर के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के नुसार 3 बाय 2 आपल्याला भेटला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट एक्झाम्पलकडे जायचं आहे क्वेश्चन नंबर 3 मधल्या. तर क्वेश्चन नंबर 3 मधलं जे काही लास्ट एक्झाम्पल आहे ते बघा काय नक्की एक्झॅक्टली. त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? विच इज कॉट इनवर्स ऑफ कॉस ऑफ एक्स. हे थोडंसं किंचित थोडंसं लेंग्दी आहे, आपण बघूया, याला मानून घेऊया पहिले. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ काय दिलं आपल्याला? कॉस ऑफ एक्स अपॉन 1 प्लस साइन ऑफ एक्स. ठीक आहे. सहसा आपल्याला टॅनमध्ये कॅल्क्युलेशन करायची सवय, याला टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करू. आपली प्रॉपर्टी ना काय?
टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स अँड व्हायसे वर्सा. तसंच कोणाकोणाचं असतं 1 अपॉनचं साईन इनवर्स आणि कोसेक इनवर्स, कॉस इनवर्स आणि सेक इनवर्स अशी फॉर्म्युला आहे त्यांनाही लागू पडतो. ओके, तर आता बघूया. ही टर्म रिव्हर्ट होणार, वरती जाणार 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स. ठीक आहे, आता इथं काय माहिती का, 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला बघितला आहे, 1 प्लस साईनचा असं काही बघितलं आहे का, नाही बघितला. इथं एक आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करायचा. बघा मी इथे काय लिहितो, बघा पहिले तर आपल्याला हे लिहायचं आहे, दिस इज टॅन इनवर्स ब्रॅकेट 1ला मी लिहितो इथं कॉस इनवर्स प्लस साइन इनवर्स. आपल्याला लिहिता येईल ना, कॉस इनवर्स प्लस साइन इनवर्स याला. ठीक आहे, 1च्या, कारण 1ची व्हॅल्यू असते कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. ओके, पण आता बघा पुढे काय लिहितो मी, प्लस साईनला मी लिहितो 2 साइन कॉस, लिहिता येतो ना आपल्याला 2 साइन कॉस. ओके, ते लिहितं इथं डिव्हिजन. तर इथं बघा अँगल काय होता एक्स, मग त्याच्या हाफ होणार ना इथे, इथे आपण हाफ लिहित असतो. साईनचा फॉर्म्युला साइन ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन कॉस थिटा थिटा, अँगल डिवायडेड बाय 2 होऊन जातो, जसं आपण मागं फॉर्म्युला बघितलं त्या पद्धतीने. आणि इथं जर x/2 घेतला तर इथं तुम्ही थिटा थिटा घेऊ शकता, 2x घेऊ शकतात, पण आपण इथं काय घेणार आहे, x/2 असे अँगल इथं आपण घेणार आहेत. तर असं का घेतलं लक्षात घ्या, कारण याच्यासोबत तो मॅच होऊन जाईल, दॅट्स इट. तसंच कॉस ऑफ 2 थिटाचे फॉर्म्युले कोणते कोणते होते, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर, ऑब्विसली अँगल डिवायडेड बाय 2. आपण इथं कॉसचा त्याचा जो बेसिक आहे तो आपण घेऊया कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, अँगल डिवायडेड बाय 2 x/2, इथे लिहितो मी x/2. ओके, ठीक आहे. त्याचा फायदा काय होईल बघा. हां, सगळ्यात पहिली गोष्ट हिअर इट इज प्लस. बघा त्याचा फायदा काय होणार आहे आपण बघूया. देअरफॉर y इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये तुम्ही याला नीट बघा, कॉस ऑफ x/2 प्लस साइन ऑफ x/2, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर हा एक प्रकारे. बघा याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर प्लस 2 इंटू कॉस इंटू साइन, 2 इंटू कॉस इंटू साइन, फक्त साइन इंटू कॉस आहे, दॅट्स इट. तो त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता इथं बघा तुम्ही कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, त्याला हे एक प्रकारे इट्स लाईक ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असतं रे त्याचं, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग इथं तेच होईल बघा, कॉस ऑफ x/2 मायनस साइन ऑफ x/2 आणि काय कॉस ऑफ x/2 प्लस साइन ऑफ x/2. बघा देअरफॉर y इज इक्वल टू, ही एक टर्म आहे इंटू असल्यामुळे आणि वरती. आता बघा मग इथं काय होईल, हा एक ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर कॅन्सल, उरलं कोण कोण बघा, कॉस ऑफ x/2 प्लस साइन ऑफ x/2 अपॉन कॉस ऑफ x/2 मायनस साइन ऑफ x/2. एक टर्म आपली लिहिताना मात्र राहते गडबडीमध्ये, काय राहते बघा बरं, इकडे टॅन इनवर्स आहे ना याला लागून, याला कोण लागून आहे, टॅन इनवर्स विच इज रिक्वायर्ड बाय. अजून तर आपण डेरिव्हेटिव्ह काढलं पण नाही आहे. ठीक आहे, याला कॅन्सल करून ह्या टर्म्स लिहिल्या आहेत. बघा बाहेर टॅन इनवर्स आहे, आज टॅन आणता येतो का याचा आपल्याला विचार करायचा आहे. कसला विचार करायचा आहे, टॅन आणता येत आहे का बघू आपण. याला जर आतमध्ये टॅन आणायचं असेल तर साईनला आपल्याला कॉसने डिवाइड करावं लागेल. मी इथं लिहितो डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस ऑफ x/2, कारण साइन आहे ना, कॉसने डिवाइड केला, अँगल जो आहे तो समजा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करू. बघा सरळ सरळ आपण डायरेक्टली ही लिहू शकतो,
किंवा याला डिस्ट्रीब्यूट करून लिहूया. कॉस ऑफ एक्स बाय टू प्लस साइन ऑफ एक्स बाय टू अपॉन कॉस ऑफ एक्स बाय टू. तसंच कॉस ऑफ एक्स बाय टू मायनस साइन ऑफ एक्स बाय टू अपॉन कॉस ऑफ एक्स बाय टू. ठीक आहे. तर बघा, न्यूमरेटरला आपण कशाने डिवाइड केलं? कॉस ऑफ एक्स बाय टूने. डिनॉमिनेटरला कशाने केलं? कॉस ऑफ एक्स बाय टूने. याच्याने डिवाइड केलं का? कारण बाहेर टॅन आहे, टॅन इन्व्हर्स आहे, आतमध्ये टॅन आणायचं आहे. आता तुम्ही बघा, समजा ही टर्म याला दिली, कॅन्सल, इथं 1 उरेल, आणि त्याला दिली, तिथं होणार टॅन, साइन अपॉन कॉस टॅन. तसंच इथे याला दिली कॅन्सल, 1 मायनस, साईनला दिली तर काय होणार? ती टर्म कॉसची, साइन अपॉन कॉस, तिथेही टॅन होणार. मग चला आपण लिहूया नक्की काय तिथे टर्म येते आपले. देअरफॉर y इज इक्वल टू, बाहेर आहे टॅन इन्व्हर्स. तुम्हाला मगाशी म्हटलं मी की एक थोडंसं मोठा एक्झाम्पल आहे हे, पण आपल्यासाठी चांगलं आहे. थोडंसं प्रॅक्टिस पण वेगळ्या एक्झाम्पल्सची हार्ड लेवलच्या झाली पाहिजे. ठीक आहे. हार्ड म्हणण्यापेक्षा मॅथ्समध्ये तसं आपण म्हणू शकतो की हार्ड तसं कोणती गोष्ट नाही आहे. इट्स अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. तो एक प्रॅक्टिसचा पार्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आत्तापर्यंत काय झालं ते बघून घेऊ, मग लगेच आपल्याला पुढे जाता येईल. इथे जर तुम्ही बघितलं, हे दिलेलं एक्झाम्पल आहे कॉट इन्व्हर्समध्ये. त्याला टॅन इन्व्हर्समध्ये लिहिल्यावर आतली टर्म रिव्हर्ट होणार, ते लिहिल्यावर 1ला मी लिहिलं कॉस स्क्वेअर पण साइन स्क्वेअर, पण अँगल काय द्यायचा ते माहीत नव्हता, ते पुढे ठरवला. कसा? साईनला लिहिला आपण 2 साइन कॉस, इथं एक्स आहे तर त्याचा हाफ अँगल होणार एक्स बाय टू. मग हे दिल्यावर इथे तेच लिहिले. तसंच कॉसला पण आपण अँगल 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय केला, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, अँगल डिवायडेड बाय 2. अँगल एक्स आहे तो डिवाइड बाय 2. दिस इज द ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ दिस टर्म. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रमाणे ए मायनस बी, ए प्लस बी, त्यातली एक टर्म कॅन्सल, जे उरलं ते इथे लिहिलं. बाहेर टॅन इन्व्हर्स म्हणून मी काय केलं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस ऑफ एक्स बाय टूने डिवाइड केलं, कारण साइन बाय कॉसच टॅन होईल आणि बाहेर टॅन इन्व्हर्स आहे तो आणायचा आहे आपल्याला. मग याला आपण सॉल्व करून आपलं शेवटी कसं आलं, पुढची स्टेप ही आली. ठीक आहे. आता याला मी काय लिहितो आहे, आपल्याला एक टर्म आठवत असेल बघा, मी इथं लिहितो आहे टॅन ऑफ, लक्ष द्या हां, टॅन ऑफ ए प्लस बी. फॉर्म्युला काय होता रे टॅन ऑफ ए प्लस बीचा? टॅन दिला एकदा एला, टॅन दिला एकदा बीला, अपॉन 1 टॅन ए इंटू टॅन बी. इथे प्लस तर वरती प्लस, खाली मायनस, आणि इथे मायनस असता तर वरती मायनस खाली प्लस, ऑपोजिट होणार. ठीक आहे. आता बघूया इथं काय आहे. इथली जर टर्म बघितली तुम्ही तर तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये जाणवेल. समजा मी जर असं केलं, हां लक्ष द्या हां, टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस इकडे कोण आहे एक्स बाय 2, सॉल्व करून बघू काय होतं. एच्या जागेवर पाय बाय 4 आहे प्लस बीच्या जागेवर एक्स बाय 2 आहे, अपॉन 1 मायनस टॅन ऑफ पाय बाय 4 इंटू टॅन ऑफ एक्स बाय 2. टॅन ऑफ पाय बाय 4, टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1. किती असते? 1. तसं कॉट 45ची पण 1 आहे. ठीक आहे. टॅन 45ची व्हॅल्यू 1 प्लस हा काय आला तुमचा टॅन ऑफ एक्स बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही ह्या टर्मला 1 प्लस टॅन ऑफ एक्स बाय 2, 1 मायनस टॅन ऑफ एक्स बाय 2ला तुम्ही टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 लिहू शकतात. हे कुठेतरी साईडला ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण लिहू देअरफॉर y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ, ब्रॅकेटमध्ये ही टर्म काय आली सगळी, टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स अपॉन 2. टॅन इन्व्हर्स टॅन कॅन्सल, उरला पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर dy बाय dx. आता करायचं, वायची टर्म आली कॉन्स्टंट, त्याचं काय 0, प्लस एक्स बाय 2चं 1 बाय 2, विच इज इक्वल टू, याला लिहूया आपण 1 बाय 2, विच इज द आन्सर. कारण 1 बाय 2चं मगाशीच बघितलं. हे बघा एक्स लागून आला ना, के एक्सचा के लिहितो, 1
x/2ला तुम्ही 1/2x लिहू शकतात, ती ही टर्म येणार. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल. ही टर्म फक्त आली कशी ते आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरून तुम्ही माहीत असू द्या. आणि इथं आपले टोटल जे काही 3 एक्झाम्पल आहे तुमचे क्वेश्चन 3मधले 6 एक्झाम्पल जे आहेत ते आपले सगळेच्या सगळे झाले. पहिला जो आहे छोटंच आहे, दुसरा पण छोटा एक्झाम्पल आहे, यामध्ये हा तिसरा एक्झाम्पल हा पण छोटा आहे. अप टू 5th म्हणजे 4thपर्यंत लहान लहानच एक्झाम्पल आहे. आपल्याला फक्त मोठं एक्झाम्पल कोणतं आलं, 5th वन आलं आहे, की ज्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला अजून एक्स्ट्रा नॉलेज भेटलं. ठीक आहे. हे सगळंच्या सगळं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.